आपण आय कॉलेजच्या प्रिमायसेस मध्ये सडक सुरक्षा अभियान या संदर्भामध्ये आपण एकत्र जमलेलो आहोत। आमचे आरटीओ कार्यालयाचे आमचे भालेकर साहेब आणि मकरे साहेब यांचा आमचं एक 8-10 दिवसापूर्वी अशी चर्चा झाली होती की प्रिव्हेन्शन इज द बेटर दॅन क्युअर। एखादा रोग झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण उपचार करत बसण्यापेक्षा रोगच होणार नाही यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे। सडक हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे। आपण घराच्या बाहेर पडलो की आपला सडक आणि रोडशी संबंध येतो, त्याच्याशिवाय आपण पुढे वाटचाल करूच शकत नाही। आणि हे सडक किंवा रस्ता याचं महत्त्व किती अनन्यसाधारण आपल्या जीवनामध्ये आहे यासाठी आमचं आरटीओ कार्यालय आणि सदैव काम करत असतो, जेणेकरून ट्रॅफिकचं नियोजन व्हावं म्हणून। परंतु आम्ही दोघांनी काम करून त्याचा काही फायदा आहे का? सडक तर सर्वांची आहे, त्या रस्त्यावर तर सर्वजण जातो येतो, मग याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? म्हणून आम्हाला लगेच आमच्या डोळ्यासमोर सर्वोदय सरांचा चेहरा आणि मूर्ती आहे। आता एकटे सर्वोदय सर येऊन काय होणार आहे का? बघ, इंदापूर शहराच्या पूर्व बाजूला जर आय कॉलेज आहे, पश्चिम बाजूला आमचं व्हीपी कॉलेज आहे, म्हणजे तिथे आमचे देशपांडे साहेब, तीही गोरा घोमटा व्यक्तिमत्व, सकारात्मक ऊर्जेने नटलेलं व्यक्तिमत्व, ते पण चेहरा समोर आला। आणि आम्ही असं ठरवलं की आपण दोघांना कॉल करू आणि तुम्हाला पण आमच्यात सामावून घेऊ। कारण आता सरांनी सूत्रसंचालनामध्ये बोलले की हे उद्याची भवितव्य आहे, खरं आहे। आणि स्वामी विवेकानंदांनी युवक कसा असावा असं म्हटलेलं आहे। स्वामी विवेकानंदाच्या व्याख्येमध्ये जर युवकांनी काम केलं तर भवितव्य नक्कीच स्वतःचं आणि देशाचं चांगलं आहे आणि सडकेचं महत्त्व आहे। म्हणून आम्ही व्हीपी कॉलेजच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला पण सामावून घेतलं आणि आय कॉलेजच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आणि एनसीसीच्या कॅडेटला पण सामावून घेतलं। आणि रस्त्याचं काय महत्त्व आहे याच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। मित्रांनो, आज आपण सडक सुरक्षा अभियान या नावाखाली, या बॅनर खाली आपण इथे एकत्र आलेलो आहोत। मी अगोदरच आपल्याला म्हटलं की आपण घराच्या दरवाजाच्या बाहेर पाय टाकला की एक पाय सडकावर असतो आणि एक पाय घरामध्ये असतो, आणि आपण रस्त्याशिवाय मुवमेंट कुठलीच करू शकत नाही, एवढं महत्त्व रस्त्याचं आपल्या जीवनामध्ये आहे। आणि रस्त्याकडे आपण दुर्लक्ष करतो। दुर्लक्ष काय होतं? पार्किंगचं अजिबात देणं घेणं नाही, ड्रायव्हिंग लायसन्सचं अजिबात देणं घेणं नाही, गाडीचं रजिस्ट्रेशन नको, कंपनीने 2 सीटचं केलं तर 4 लोक बसतो आणि माकड चाळे करतो, बरोबर आहे मित्रांनो। आपण मुंबईत गेलो आणि पुण्यात गेलो की आपणच बदलतो। मुंबई म्हणजे महाराष्ट्राची राजधानी आहे, मुंबईच्या शहरामध्ये प्रवेश केला की ट्रॅफिकचे निर्बंध आपण कटाक्षाने पाळतो। पुणे शहरात आलो की ते पण आपण कटाक्षाने पाळतो, पण इंदापूर शहरामध्ये आलो की आपण कुठे जातो? आपला मेंदू काय आपण तिकडे ठेवतो का? मेंदू सोबतच असतो। मेंदू जर सोबत नाही तर आपण मुवमेंट करू शकत नाही। मग एवढं असताना सुद्धा आपण आपल्या ठिकाणी रस्त्याचं नियमनाची ऐशी की तैशी आपण करतो आणि त्याचा खूप मोठा परिणाम स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला आणि समोरच्या माणसाला आपण जो आघात करणार आहे त्याला घडतो। आणि पर्यायाने अशी झालेली घटना आमच्याकडे येते आणि गुन्ह्यामध्ये स्वरूप होतं आणि गुन्ह्याचं स्वरूप झाल्यानंतर कोर्टापर्यंत जातं आणि नंतर इन्शुरन्स क्लेम कुठून जातो? आपल्या शासनाच्या तिजोरीतून। म्हणजे सगळं नुकसान आहे। मग एवढं सगळं जर असताना आपण सडक सुरक्षा का चालवत नाही हा प्रश्न पडतो। म्हणून सडक सुरक्षाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आपल्याला महत्त्वाची गरज आहे। आणि आम्ही नुसतं असं बोललो असं तर ठोसा मारायला तर बोट तुटणार आहे, आमचं बोट अजिबात टिकणार नाही। पण जर वज्रमुठ केली आणि ठोसा मारला तर त्याचा नक्कीच आउटपुट चांगला आहे। म्हणून आपण इथे एकत्र सगळे जमलेलो आहोत। आणि वज्रमुठ नुसती आय कॉलेजच्या गेटमध्ये प्रेमाशीमध्ये ठेवायची नाही, तर संपूर्ण इंदापूर तालुक्यात न्यायची, नव्हे पुणे जिल्ह्यात न्यायची, नव्हे महाराष्ट्रात न्यायची। आणि ज्यावेळेस स्टेटमध्ये जाते ते देशात जाणार आहे। आणि सडकेचं महत्त्व आहे मित्रांनो। एखादा इनोसंट माणूस असतो, रस्त्यावर जातो आणि अपघातामध्ये तो आपल्यातून निघून जातो
IPC मध्ये आमच्याकडे 304 अ कलम आहे, 304 आहे. त्या माणसाचा काही दोष नसतो हो, पण तो मरतो आणि बिचाऱ्यांना घरदार सगळं वाऱ्यावर सोडून निघून जातो. त्या घरात जाऊन डोकावून बघा काय अवस्था असते. त्याच्या उलट 302चा आपण खूप मोठा गाजावाजा करतो मर्डरचा. आता BNS मध्ये 103 आहे. एवढा गाजावाजा, अरे मर्डर झालं मर्डर झालं मर्डर झालं मर्डर झालं. अरे आपल्या ऐकवायला मर्डर झाले फायरिंगचं, त्याचा गाजावाजा खूप मोठा. आणि अपघातामध्ये गेलेलाचा गाजावाजा नथिंग. म्हणजे पाहायचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे 103 BNS मध्ये आता जो काय बदल, पहिले 302 बघू आपण. 302चा गाजावाजा एवढा होतो, त्याच्यामध्ये काहीतरी इंटेन्शन असतं, काहीतरी घडलेलं असतं आणि म्हणून 302 होतं, मग त्याचा आपण गाजावाजा करतो. पण 304 अ मध्ये अरे त्या अभागी माणसाचा काही संबंध नसतो. तो रस्त्यावर जातो आणि आपला तो ऍक्सिडेंट होऊन निघून जातो. त्याचा गाजावाजा आपण करत नाही, त्याचा सिरियसनेस आपण घेत नाही. हे मोठं दुर्दैव आहे. आणि ह्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठीच आज सडक सुरक्षा अभियान आपण या ठिकाणी आयोजित करतो. आज आमचे RTO साहेब सगळ्या रस्त्याने फिरतात बिचारे. ओव्हरलोडिंग गाडी त्याची ठोका, ते चॅनल गव्हर्नमेंट तिथे. अरे रस्त्यावर जर गेलो, आमचे ट्रॅफिकवाले फिरतात, काय वाईट अवस्था आहे. या ठिकाणी I कॉलेज पासून आपल्या बाबा चौकापर्यंत आम्ही सांगायला गेलो की मला काही टीका टिप्पणी कोणाची करायची नाही, परंतु मी अगोदर म्हटलं आम्ही दोघांनी काम करून होणार नाही, अजिबात होणार नाही. सगळ्याला करावं लागेल, सगळ्याला मनापासून घ्यावं लागेल. पण ज्यावेळेस आम्ही काम करतो त्यावेळेस नाना तऱ्हेचे प्रश्न समोरच्याला वाचवण्यासाठी होतं. हे मनोवृत्तीच आपली नायनाट केला पाहिजे. म्हणून सडक अभियान आपण घेतो. ही वृत्ती आवश्यकता आहे. आज आपण भविष्य आहेत भविष्यातले, मग तुम्ही का नाही करावं? केलं गेलं पाहिजे. गाड्या कशा लावतात, काय आम्ही चालन करतो वगैरे वगैरे वगैरे, तर हे चुकीचं आहे. त्याच्या भावाकडे, त्याच्या आईवडिलांकडे बघून कुठलाही सरदेही माणूस डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही. मग अशी घटना, तो माणूस तर घरातून त्याला माहिती असतं का हो की मी बाहेर चाललोय, आता बारामतीला चाललोय, माझा अपघात होणार नेमगावला, असं माहिती आहे का? अजिबात माहिती नसतं. तो मोठ्या इंटेन्शनने केलेला असतो. आणि असा आघात हा फक्त आणि फक्त सडकेचं आणि रोडचं आपण नियमन करत नाही म्हणून. पण मर्डर मध्ये वेगळं आहे, त्याला माहिती असतं कदाचित काहीतरी होऊ शकतं, आपल्याकडून काहीतरी घडलेलं आहे. पण आजच्या परिस्थितीमध्ये विचार केला तर सगळ्या गोष्टीपेक्षा आपल्या भारतामध्ये लोक अपघाताने मरतात. अपघाताने, कॅन्सर सुद्धा एवढे नाही मरत. एवढा आकडा हा अपघाताने आहे. आणि हा पाळायचा असेल, हे जर दूर करायचं असेल तर हे सगळं आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. आज या ठिकाणी जरी बोटावर बोलणारे लोक असतील तरी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली आणि आपल्या कुटुंबाला, आपल्या मित्रांना, आपल्या सौंगड्यांना, आपल्या नातेवाईकाला सांगितलं तर ह्याचा फायदा नक्कीच होईल असं मला वाटतं. नाही तर नुसत्या रॅली काढून फायदा होणार नाही. आजच्या आपण या ठिकाणी रॅली काढणार आहोत. I कॉलेज पासून आपण लेफ्ट टर्न मारणार, समोर आपण भगतसिंग चौकात जाणार आहोत. भगतसिंग चौकातून राईट मारून नेहरू चौक, नेहरू चौकातून सराफात येणार, सराफातून आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तिथे जाणार, तिथून लेफ्ट टर्न मारणार KK पेढा, KK पेढ्यातून राईट टर्न मारणार बाबा चौक आणि बाबा चौकातून परत राईट टर्न मारणार आणि परत I कॉलेजला येणार आहोत. ही रॅली आहे आणि ह्या रॅलीचा मंत्र देणार आपण लोकांमध्ये. अरे नुसतं मुख घेऊन बसू नका, समोर या आणि सडक सुरक्षा अभियानामध्ये सामील व्हा आणि आपलं भविष्य चांगलं करा आणि आपल्या शेजाऱ्यांचं आणि आपल्या भारतीयांचं पण भविष्य उज्ज्वल करा. हा झाला विषय. इथं आल्यानंतर आपण थांबणार नाही. जो थांबला तो युवक नाही, जो थांबला तो युवक कसला, ते युवक डेफिनेशनला पात्रच नाही. मग इथं आल्यानंतर आपण ब्लड डोनेट घेणार आहोत. ब्लड डोनेट मित्रांनो, अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आपण म्हणतो, पण मी त्याच्या पुढे जाऊन म्हणेल की आपल्याकडे ऑक्सिजन पाहिजे आणि ऑक्सिजन पाहिजे असेल तर असे झाडं पाहिजे. आणि त्याच्या पुढे मी जाऊन म्हणेल तुमच्या शरीरात रक्तच नसेल तर काय करणार आहात? रक्ताची गरज आहे. निसर्गाने पण तुम्हाला 2020 आणि 2021ला कोरोनाचं संकट आणलं आणि ऑक्सिजनचं महत्व तुम्हाला दिलं आणि ब्लडचं डोनेट लक्ष तुम्हाला दिलं, म्हणून ब्लड डोनेट झालं पाहिजे. आजही तुम्ही बघा, आपल्या घरात कोणी आजारी पडला, नातेवाईक आजारी पडला आणि ज्यावेळेस रक्ताची गरज पडते त्यावेळेस आपण इकडं तिकडं सैरा वैरा पळतो आणि रक्त मिळत नाही. त्यानंतर काय होते हाल. त्याच्यासाठी ब्लड डोनेट पण झालं पाहिजे. म्हणून सर्वोदय सरांना आम्ही खरं म्हणजे तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही आम्हाला हॉल मिळवून दिलात. तुमची मुलं
आणि बाकीचा स्टाफ पण त्याच्यामध्ये समाविष्ट करणार आहात, कारण ब्लड डोनेट पण होणार आहे. बरोबर आहे. म्हणून ह्या दोन गोष्टीचा आपला कार्यक्रम आहे. जास्त भाषणबाजी करण्यात मजा नाही, कारण उन्हात जायचं आपल्याला. पण माझा पुढचा प्रश्न आहे, ऊन वारा थंडी कोणची नाही, युवक आहे असे तुम्ही आहात, त्याच्यामुळे काय फरक, रात्रंदिवस याचा काय फरक पडत नाही. उन्हात सुद्धा तुम्ही फिरले पाहिजे आणि प्रतिकार शक्ती वाढवली पाहिजे. तुम्ही घरात आणि एसी मध्ये बसून अभ्यास करता. आता डी जीवनसत्व संपलंय, पण काही डी जीवनसत्वाचा आनंद पण आपण घेऊ, कारण आपण डी जीवनसत्व पण मिळालं पाहिजे. आमचे सर्व सर फक्त काय शिकवतो, असं करा तसं करा, असा अभ्यास करा तसा अभ्यास करा देशपांडे साहेब. पण माझं असं म्हणणं आहे, हेल्थ इज वेल्थ आहे, याच्याकडे पण लक्ष द्या. स्पोर्टचे गेम चालू द्या, जरा खेळू द्या यांना आणि खेळाडूवरती यांच्यामध्ये येऊ द्या. नुसता पुस्तकी क्रीडा नका करू, पुस्तकी क्रीड्यासोबत खेळाडू वृत्ती पण झाली पाहिजे. तसं देशपांडे साहेबांकडे आता कार्यक्रम झाला, मला फोन केला त्यांनी, सध्या बाहेरचे टप्पोरी येतात. टप्पोरी शब्द बघा ना, टप्पोरी, बाहेरचे टप्पोरी बोलत. आम्ही जाऊन त्यांच्या नायात भेटले, तो भाग वेगळा, पण एक टप्पोरीचा पण नायनाट झाला पाहिजे मुलींना. तुम्ही पण रागिणी झाले पाहिजे. असो तर हे आपल्याला असा एक कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करणार आहोत. आमच्या भालेकर साहेबांना, त्यांच्या आमच्या मकरे साहेब, त्यांच्या टीमला खरंच मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी बारामती त्यांच्या उपप्रादेशिक कार्यालयातून निकम साहेबांच्या परवानगीने आमचं इंदापूर त्यांनी निवडलं. इंदापूरवर सगळ्याचं प्रेम आहे हो, पण सगळ्यांनीच प्रेम करायची गरज आहे, तरच इंदापूरचं नाव भविष्यात उज्ज्वल होईल. नसता मग नाना तऱ्हेचा इंदापूर असं आहे, इंदापूर तसं आहे वगैरे वगैरे. तर चला, मी तुम्हाला एक आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगायचा प्रयत्न केला. मी यानंतर आमच्या भालेकर साहेबांना विनंती करतो की तुमचं पण मनोगत व्यक्त करावं.